एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पळसकुंड येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण हे तथ्यहीन। उपोषणकर्ते यांचे नियमबाह्य उपोषण हे देखावा दाखवून खोटे आरोप करून प्रशासनाला वेठीस धरण्याकरिता सरपंच वनीश घोसले, ग्रामपंचायत पळसकुंड येथे सरपंच वनीश घोसले यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पळसकुंड येथील 3 ग्रामस्थांचे आमरण उपोषण दिनांक 30 जानेवारी 2026 पासून नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे। कुठलाही उपोषणाचा प्रोटोकॉल न पाळता बिनबुडाचे माझ्यावर आरोप करून माझी मानहानी करण्यास प्रयत्न उपोषणकर्ते यांच्याकडून केला जात आहे। पण उपोषणकर्ते हेच खरे भ्रष्टाचारी आहे। हे राजकीय हवासापोटी मला बदनाम करण्याकरता बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीने शासनाला वेठीस धरण्याकरिता व आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी असे पळसकुंड येथील सरपंच वनीश घोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उपोषणकर्ते यांच्या विरोधात सरपंच वनीश घोसले यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। मुख्य संपादक विनोद माहुरे सह वरद सरकार प्रतिनिधी राहुल कुडमेथे। नमस्कार, मी वनीश घोसले या प्रेस वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जिथे मी सरपंच म्हणून कार्यरत आहे त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मागील जवळपास 6 दिवसापूर्वी उपोषण बसले होते आणि 6 दिवसापासून उपोषण सुरू आहे। मध्यंतरी 2 दिवसापूर्वी असं झालं की त्या उपोषण स्थळावर अनेक लोकांनी दारू पिऊन गोंधळ केला। स्वतः उपोषणकर्ते दारू पिऊन होते आणि मला आज समजत नाही की बच्चू कडू साहेबांनी उपोषण केले होते मागे तर 5-6 दिवसात त्यांची प्रकृती खराब झाली होती आणि त्यांना रक्ताच्या वांत्या आणि साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या होत्या। परंतु हे उपोषणकर्ते काल लोह्याचं शरीर घेऊन बसले आहे का हे समजत नाही, कारण तिथे ना शासनाची मेडिकल टीम, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आपण पत्र दिले वारंवार, परंतु प्रशासनाचं त्या उपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। लोकशाहीमध्ये 100% त्यांना उपोषण करण्याचा अधिकार आहे आणि आपण मान्य करतो, त्यांनी उपोषण करावं, पण उपोषणाच्या नावाखाली जनतेला भ्रमित करू नये आणि शासनाची फसवणूक करू नये हे माझी मूळ विनंती होती। कारण उपोषण हे उपोषणासारखे झाले पाहिजे। उपोषण या शब्दाला गालबोट लावू नये, कारण जे उपोषणकर्ते आहे त्या उपोषणकर्त्यांचे पहिल्या दिवशी वजन मॉनिटर झाले का, त्याच्यानंतर मेडिकल विभागाच्या निकषानुसार त्या उपोषणकर्त्याचे जे ऍक्च्युअल वजन आहे, शरीराची उंची आहे, त्यानुसार किती वजन किती दिवसात कमी झालं पाहिजे याचा सुद्धा रेशो असते शासनाकडे। त्या रेशोनुसार त्यांचं वजन कमी होऊन राहिलं का, ते स्वतः घरी संध्याकाळी घरी जाऊन जेवण करून जर उपोषण करत असेल आणि आम्ही म्हणत असेल की आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे, तर हे शोकांतिका आहे। आणि ज्या विषयासाठी ते बसले आहे, माझ्या पळसकुंड ग्राम क्षेत्रामधील सर्व नागरिकांना माहित आहे की फक्त ते राजकीय आणि पॉलिटिकल स्टंट करण्यासाठी बसले आहे। त्यात काही तथ्य नाही। सरपंचावर गुन्हे दाखल करा, सरपंचावर कारवाई करा। शासन जे करायचं आहे शासन ते कारवाई करणार आहे। शासन काही कोणाच्या म्हणल्याने करणार नाही। यांच्यापाशी जे पुरावे आहे ते पुरावे घेऊन यांनी निश्चित कोर्टात जायला पाहिजे आणि त्यावर त्यांनी न्याय मागायला पाहिजे। 4-5 दिवसापूर्वी बऱ्याचशा प्रेस मध्ये बातमी होती की सरपंचाचा एवढा भ्रष्टाचार म्हणून गावातील नागरिकांचा जन आक्रोश। तर आक्रोश म्हणजे का? गावातील नागरिकांचा आक्रोश, ज्या गावाची लोकसंख्या 2,500 ते 3,000 एवढी लोकसंख्या आहे, 6 गावामध्ये विभागलेली ग्रामपंचायत आहे, त्या गावातील 2 व्यक्ती जे बसले, जे सतत नशेचं व्यसन आहे त्यांना, जे दारू पिणारे आहे, जुआ खेळणारे आहे, मटका लावणारे आहे, ते 2 व्यक्ती कोणीतरी राजकीय व्यक्तींनी त्यांना प्रभावित केलं आणि ते 2 व्यक्ती जर उपोषणाला बसले आहे तर अख्खा गाव नाही बसला। त्याची शहानिशा सुद्धा पत्रकार माझ्या मित्रांनी केली पाहिजे आणि शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे सर्व बाबी गांभीर्याने घ्यावं, कारण कुठेही जनतेची फसवणूक आणि जनतेचं शोषण उपोषणाच्या नावावर होता कामा नाही। दुसरा विषय हा की जे मी काही दिवसापूर्वी इथे जे अवैध क्रेशर चालू होतं, त्या क्रेशरमध्ये जे मूळ मालक आहे अनिल जवादे जागेचा, त्यांनी सुद्धा काही लोकांना प्रभावित केलं आणि त्यांच्या शेतातलं क्रेशर शासनाने हे जप्त केलं आहे। त्यामुळे त्यांची दुखापत वेगळी चालू आहे की सरपंचाला हाकललं पाहिजे, सरपंचावर कारवाई केली पाहिजे। दुसरा एक व्यक्ती आहे की भगवान ताटे म्हणून आहे, जो उपोषणाला बसला आहे। त्यांनी काही दिवसापूर्वी मी आदिवासी समाजाचा आहे आणि मी कसा का सरपंच आहे म्हणून मला शिवीगाळ केली होती।
पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा केला आणि त्यानंतर त्याच्यावर ॲट्रॉसिटीची कारवाई झाली म्हणून तो व्यक्ती तिथे उपोषणाला बसला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो व्यक्ती आहे, तिसऱ्या व्यक्तीची कहाणी अशी आहे की फेडरल बँक म्हणून एक बँक आहे, त्या बँकेचे खोटे दस्त तयार करून हे गट विकास अधिकारी राडेगाव आणि शिओ जिल्हा परिषद यांच्याकडे पूर्ण दस्त आहे की डुप्लिकेट दस्त नोंदवून कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि कोटी रुपये बँकेचे उचलले. हे सर्व गोष्टी मी शासनाच्या निदर्शनात आणून दिल्या. म्हणून देवराव राऊत आणि सुभाष शिंदे उपसरपंच हे प्रकरण कुठतरी मी थांबवलं पाहिजे म्हणून या प्रकरणामध्ये त्यांनी उपोषण सुरू केलं आणि मला बदनाम करण्याचं हे केलं आहे. म्हणून माझी या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी आणि शिओ यांना सुद्धा विनंती आहे की बऱ्याच दिवसापासून ते केसेस फाईल संबंधित यवतमाळ जिल्हा शिओ जिल्हा परिषद शिओ यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यांनी तात्काळ त्यात दोषी आहे असं सुद्धा शिओनी गट विकास अधिकाऱ्यांनी लिहिलं आहे. तर त्यात तात्काळ चौकशी करण्याचं कारण नाही. चौकशी पूर्ण झाली आहे. पोलीस विभागाला हे करावं, सूचना द्याव्या आणि संबंधितावर गुन्हे दाखल करावे आणि सत्यता